ध्यास हो तुझा भाग 11. तब्बल 6 महिन्यानंतर भारत भूमीला बघत होता. तिच्या ओठावरचे निरागस हसू बघून भारतचे हार्टबीट अचानक फास्ट झाले. तिचे लांब सडक मोकळे केस त्याच्या मनाचा ठाव घेत होते. तो अनामिष नजरेने तिला निहाळू लागला. अहो, भूमीचा नाजूक आवाज कानावर पडला तसे भारतच्या अंगावर शहारा आला. तिला बघतच भारतने एक पाऊल पुढे टाकले. भूमी भिरभिरत्या नजरेने त्याला बघायला लागली. तिने तिचे थरथरते हात हळूवार त्याच्या गालावर ठेवले. तुम्ही खरंच आलात? भूमीने निरागसपणे त्याला विचारले. ओठावर भले मोठे हसू तर डोळ्यात पाणी. त्याने हसून होकारात मान हलवली. त्याने कधी विचारच नव्हता केला त्याला बघून भूमी एवढी खुश होईल. दोघे एकमेकांना बघण्यात हरवून गेले. त्याला भूमीला मिठीत घेण्याची इच्छा झाली. तिला मिठीत घ्यायला त्याने हातवर उचललेच की बबिताचा आवाज ऐकून तो भानावर आला. भारत, तू आज येत आहेस? आता तरी कशाला आलास? तुला आम्ही बोलवायला नव्हतो आलो. बबिताचा चिडका सूर कानावर पडला. तसे भारत भूमीच्या दूर झाला. आई, अहो असे का बोलताय? ते आताच प्रवासातून आले, त्यांना आत तरी येऊ द्या. भूमी लगबगीने त्याच्या जवळ गेली. मग आणखी काय बोलू भूमी? एकतर मी भारतच्या पुण्याला जायच्या विरोधात होते. बरं गेलाही, पण कळायला नको. आपली पहिली दिवाळी आहे. खरी आपली कोणी वाट बघत आहेत. आपल्याच नादात हा पुण्यात जाऊन आहे आणि तू इकडे त्याच्यासाठी दिवस रात्र तडपत आहेस. बबिता खूपच चिडल्या होत्या. भूमीने घाबरून भारतला पाहिले. आईच्या बोलण्याने राग डोक्यावर घेऊन तो आल्यापावली परत जाऊ नये तिला भीतीच वाटली. आई, तुम्ही शांत व्हा ना. भूमीने आईला सोफ्यावर बसवले. भूमीची त्यांना सावरण्याची गडबड बघून आई शांत झाल्या. अहो, आत या. भारतला दारात उभे बघून भूमी बोलली आणि मोकळ्या केसांचा अंबाडा बांधत लगबगीने किचनमध्ये पाणी आणायला गेली. भूमी जाताच आई भारतकडे रागात बघायला लागल्या. बघ, शिक काहीतरी तिच्याकडून. तुझ्यापेक्षा वयाने लहान आहे, पण तरीही तिने तिची जबाबदारी नाही झटकली. आईने भारतला टोमणा मारला. आई, अगं एक्झाम होती म्हणून नाही येऊ शकलो. आणि आता बडबड बंद कर जरा. माझे मित्र पण माझ्यासोबत आहेत. भारत आत येत आईला बोलला. मित्र कुठे आहेत? आईने बाहेरच्या दिशेने पाहिले. ते गाव बघत मागून येत आहेत. मी आधीच निघून आलो. भारत बोलला. त्यावर आई शांत झाल्या. कितीही राग असला म्हणून पाहुण्यासमोर त्या काही बोलू शकणार नव्हत्याच. भूमीने भारतला प्यायचे पाणी दिले. तिच्या डोळ्यातील चमक, ओठावरचे हसू, चेहऱ्यावर झळकणारा आनंद बघून आईने त्यांची नाराजी बाजूला सारली. भूमी चोरून भारतला बघत होती. गाल लाजेने आरक्त झाले होते. भारतने हसून तिला पाहिले. दोघांना बोलता यावं म्हणून आई बाहेर गेल्या. अहो, तुम्ही आंघोळ करा, मी जेवणाचं बघते. भूमी लाजून बोलली. भारतने हुंकार भरला. भूमी घाईने किचनमध्ये गेली. तिला तर काय करावे आणि काय नाही असे झाले होते. भारतने इकडे तिकडे पाहिले आणि भूमीच्या मागे किचनमध्ये गेला. तिची गडबड तो बघत होता. भूमी, भारतने तिला आवाज दिले तसे भूमीने दचकून त्याला पाहिले. हां. नजर झुकवून भूमी शांत उभी राहिली. भारत भूमीच्या जवळ आला तसे भूमीच्या हृदयाची धडधड वाढली. ते बावरून इकडे तिकडे बघायला लागले. ते माझे फ्रेंड्स आले. त्यांना माहीत नाही माझे लग्न झाले. तर प्लीज त्यांच्यासमोर मला अहो म्हणून आवाज देऊ नको आणि शक्य झाल्यास माझ्यासोबत बोलू नको. भारत बोलला तसे भूमीने चमकून त्याला पाहिले. तो अपराधी भावनेने नजर चोरून उभा होता. भूमीचे हृदय खाडकन तुटले. चेहऱ्यावरचे हसूही गायब झाले. तर डोळ्यात आसवांची गर्दी झाली. तिने लगेच त्याच्याकडे पाठ फिरवली. तिला तसे बघून भारतला वाईट वाटले. भूमीजवळ येत भारतने तिच्या शोल्डरवर हात ठेवला तसे भूमीने डोळे गच्च मिटले. भारतला त्याच्या स्पर्शाला ती किती मिस करत होती आणि आज तो आलाही, पण तिचा पती म्हणून नाही तर केडकरांचा मुलगा बनून. तो दुसराच कोणी व्यक्ती होता. तिने मोठा श्वास घेत स्वतःला कसे तरी सावरले.
तुम्ही काळजी करू नका, मी नाही बोलणार असं काही की तुमच्या मित्रांना आपल्याविषयी काही कळेल. त्याच्या शोल्डरवरचे हात बाजूला सारत भूमी गालात कसानुसं हसत बोलली. तिच्या डोळ्यातील पाणी मात्र त्याच्या नजरेतून सुटले नाही. सॉरी, पण आम्ही सगळे एकाच वयाचे आहोत म्हणून त्यांना माझ्या लग्नाविषयी कळू द्यायचं नाही. भारत तिला समजावत बोलला. भूमी केविलवाण नजरेने त्याला बघायला लागली. भूमीने तिचे डोळे पुसले. किती मित्र आहेत? भूमीने आवंडा गिळत त्याला विचारले. भारत गोंधळून तिला बघायला लागला. म्हणजे? ते स्वयंपाक करायचा आहे, भूमी नजर झुकवून बोलली. 5, भारत बोलला. ठीक आहे, जा तुम्ही, भूमी रुक्ष स्वरात बोलली. भारत काही क्षण तिच्याजवळच घुटमळला, पण बाहेर त्याच्या मित्रांचा आवाज ऐकून एकवार भूमीकडे बघून तो बाहेर निघून गेला. भूमीने वळून त्याला पाहिले आणि एवढ्या वेळचा रोखून ठेवलेला हुंदका अखेर फुटला आणि ती तोंडावर हात ठेवून रडायला लागली. वाव भारत, किती सुंदर घर आहे तुझे, नुकतीच आत आलेली त्रिशा बैठक रूम न्याहाळत बोलली. रूम छोटीशीच होती, पण अगदीच स्वच्छ आणि नीटनेटकी होती. हा ना, आणि गावही खूप सुंदर आहे, पोल्युशनपासून दूर, अगदीच फ्रेश वातावरण, खूप भारी वाटते इथे, सानिकाही हसून बोलली. थँक्यू, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो, भारत बोलला आणि किचनमध्ये जायला वळलास की ट्रेमध्ये पाण्याचे ग्लास घेऊन भूमीच बाहेर येताना दिसली. भारत तिला बघतच राहिला. रडल्याने तिचे डोळे लाल दिसत होते. डोळ्यातील काजळ पसरले होते तर नाकाचा शेंडा लाल झालेला. तरीही ती खूप सुंदर दिसत होती. ती हळूवार पावलं टाकत त्यांच्याच दिशेने येत होती. दीप, सुजय, नीरज तर वेड्यासारखे तिला बघायला लागले. लाल रंगाची साडी, हातात काचेच्या बांगड्यांचा चुडा, कपाळावर मधोमध टिकली, भांगेत भरलेले कुंकू, केसांच्या काही बटा तिच्या चेहऱ्यावर आलेल्या नाजूकशी बाहुलीच दिसत होती. ती ब्युटिफुल. सुजयच्या ओठातून आपसूक शब्द बाहेर पडले. तसे भानावर येत नीरजने त्याला कोपरखडी मारून चूप बसायचे खुणावले. सानिकाही तिच्या सौंदर्यात हरवली तर त्रिशा जेलस भऱ्या नजरेने भूमीला बघायला लागली. तिला स्वतःच्या सौंदर्यावर खूप गर्व होता, पण भूमीची अस्सल गावरान सुंदरता बघून तिला स्वतःमध्ये कमीपणा जाणवू लागले. पाणी, दीपच्या समोर उभी भूमी हळू आवाजात बोलली. तिचा नाजूक आवाज ऐकून सगळे भानावर आले. तर थँक्यू, दीप गडबडला. आपण त्यांना खूप वेळचे निहाळत आहोत, विचार करून तो ओशाळला. भूमीने सगळ्यांना पाणी दिले. मी किचनमध्ये निघून गेली. भारत, कोण आहे ही? किती सुंदर आहे यार, मला जेलस फील होत आहे. गावातही एवढे अप्रतिम सौंदर्य बघायला मिळेल कधी विचार नव्हता केला. सानिका भूमी गेली त्या दिशेने बघत भारावलेल्या सुरात बोलली. भारत एक क्षण गडबडला. आता काय सांगावं? ती सौंदर्याची खान त्याची बायको आहे. गर्व करावं की स्वतःच्या परिस्थितीवर हसावं? पण भूमीची स्तुती ऐकून भारतला वाटले सगळ्यांना सांगून द्यावं ती त्याची वाईफ आहे. त्याने बोलायला तोंड उघडलेस की सुजयच्या पाठोपाठ नीरजचा आवाज कानावर पडला. तसे त्याने मनात आलेला विचार झटकून दिला. हा यार, खूप सुंदर आहेत त्या. सुजयही किचनच्या दिशेने बघत बोला. सुंदर तर आहेत, पण तुम्ही पाहिले का, त्या मॅरिड आहेत. किती छोट्या आहेत यार त्या, आपल्यापेक्षाही लहान आहेत. एवढ्या कमी वयात त्यांचे लग्न तरी कसे लावून दिले त्यांच्या आईबाबांनी? आणि कोण असेल तो मुलगा ज्याने यांच्याशी लग्न केले? त्याला कळायला नको का आपण लग्न करत आहोत? ती मुलगी अजून छोटी आहे. डिस्गस्टिंग. मला अशा लोकांचा खूप राग येतो. नीरज एक चिडका कटाक्ष सुजयकडे टाकून जरासा चिडूनच बोलला. त्याला सुजयला सांगायचे होते भूमी मॅरिड आहे आणि ती वयाने छोटीही आहे. नीरजचे बोलणे ऐकून भारतने मान खाली घातली. गाईस, तुम्ही एवढं का रिॲक्ट करत आहात? ती एवढीही सुंदर नाही आहे आणि एवढा मान का देत आहात तिला? आपल्यापेक्षा छोटी आहे यार. आणि तिच्या फॅमिलीने तिचे लग्न लावून दिले. तिने लग्न केले, तिला काही प्रॉब्लेम नाही. मग तुम्हाला कुठला प्रॉब्लेम आहे? एवढ्या वेळची यांची बडबड ऐकत असलेली त्रिशा वैतागून बोलली.
हां, ते सगळं ठीक, पण भारत ही आहे कोण आणि तुझ्या घरात काय करते? दीपने विचारले. भारत एक क्षण विचारात हरवला. तिचं नाव भूमी आहे. माझ्या जवळच्या नात्यातली आहे. तिचा हसबंड काही दिवसासाठी बाहेरगावी गेला. ती तसेही तिकडे एकटी होती. आई बाबा इकडे एकटे, म्हणून त्यांनी काही दिवसासाठी भूमीला घरी बोलावून घेतले. भारतला जे सुचलं ते बोलून गेला. तसेही त्याचे फ्रेंड्स परत त्याच्या गावाला तर येणार नव्हतेच. सगळ्यांचे बोलणे किचनमध्येही भूमीच्या कानावर पडले. भारतचे बोलणे ऐकून खरे तर तिला खूप वाईट वाटले, पण त्याच्या मित्रांचे बोलणे ऐकून भूमीच्या छोट्याशा मेंदूला एवढं तर कळलं की भारतने त्याचे लग्न झाल्याचे त्याच्या मित्रापासून का लपवले. तिने मनातील सारे विचार बाजूला सारले आणि चहा घेऊन ती बाहेर आली. तिला बघताच सगळ्यांचे बोलणे थांबले. आई बाबा सोबतच आत आले तसे भारतने त्यांची सगळ्यांसोबत ओळख करून दिली. आईने सगळ्यांना फ्रेश व्हायला सांगितले आणि त्या भूमीची मदत करायला किचनमध्ये निघून गेल्या. रात्रीचे जेवण झाले. भूमीने पाहुण्यांसाठी बैठक खोलीत गाद्या अंथरल्या. मुलींची सोय भारत भूमीच्या रूममध्ये केली होती. आई बाबा त्यांच्या रूममध्ये निघून गेले. भूमी किचनमध्ये गेली तर भांड्यांचा पसारा होता. तिने सगळी भांडी एका मोठ्या टबमध्ये जमा केले आणि मागच्या अंगणात घेऊन गेली. दीप, सुजय, नीरज टीव्ही बघत लोळत पडले होते. भारत, थोडंसं वॉकिंग करायचं का? जरा जास्तच जेवण झाले, पोटात कसं तरी होत आहे. त्रिशाने भारतला विचारले. ठीक आहे. दीप, सुजय, चला जवळच शतपावली करून येऊ. भारत बोलला. त्याला एकट्या त्रिशासोबत जायला नको वाटले. नाही यार, रात्रभराचा प्रवास, त्यात दिवसभर बसूनच आहोत. खूप थकायला झाले. आता तर मी झोपणार. दीप आळस देत बोलला. भारतने सुजय, नीरजकडे पाहिले तर दोघेही झोपण्याच्याच मूडमध्ये होते. ते नाही येणार, तू चल ना. थोड्याच दूर जाऊन परत येऊ. त्रिशाने भारतचे हात पकडले आणि त्याला ओढतच बाहेर घेऊन गेली. भूमीने ते पाहिले तसे काही क्षण ते स्तब्ध झाले. तिची नजर भारतच्या हातात गुंफलेल्या त्रिशाच्या हाताकडे गेली. तसे वाईट वाटले तिला. तिने उरलेली भांडी किचनमधून घेतली आणि मागच्या अंगणात घेऊन भांडी घासायला लागली. नजरेसमोर भारत आणि त्रिशा. किती हसून बोलतात हे त्या ताईसोबत. माझ्यासोबत तर कधीच एवढे हसून बोलले नाही. एवढे काय, हे कधीच कामाव्यतिरिक्त माझ्यासोबत बोलल्याचे आठवत नाही. पण मित्रांसोबत किती छान बोलतात. यांना माझ्यासोबत बोलावंसं वाटत नसेल का? ते ताई तर हक्काने त्यांचे हात पकडते आणि हे पकडूही देतात. भांडी घासत भूमीचे विचारचक्र सुरू होते. तेव्हाच सानिका भूमीजवळ आली. हाय भूमी. सानिकाने हसून भूमीला आवाज दिले. तसे तिच्याच विचारात हरवलेली भूमी भानावर आली. तुम्हाला काही हवं आहे का? भूमीने गडबडीत हात धुतले आणि उभी झाली. अगं काही नको. मी तर तुझ्यासोबत बोलायला आले. सकाळपासून बघत आहे तुला. किती कामं करतेस तू, थकत नाही का? सानिका आश्चर्याने भूमीकडे बघायला लागली. ते मला सवय आहे. आज तर काही नाही, घरातीलच कामं होती. पण जेव्हा शेतीची कामं असतात तेव्हा तर 2 मिनिट बसायलाही वेळ नसते. भूमी हसून बोलली. सानिका तिला बघतच राहिली. तू खूप क्यूट आहेस, सानिका बोलली. त्यावर भूमी फक्त गालातच हसली. भूमीच्या केसांचा आंबाडा लूट झाला तसे भूमीने हात धुतले आणि उभी होत तिच्या केसांची क्लचर काढून केसांना एकसारखे करत परत आंबाडा बांधू लागली. सानिका तोंडाचा आ वासून भूमीच्या केसांना बघायला लागली. तिचे डोळे तर खोबणीतून बाहेर येतील की काय, एवढे मोठे झाले. वाव भूमी, किती सुंदर केस आहेत तुझी. मी तुझ्या केसांना हात लावून बघू शकते? सानिका जणू कुठले आश्चर्य बघितल्यासारखे एक्साइट झाली. भूमी आधी तर गोंधळली, पण सानिकाला कुतूहलाने तिच्या केसांना बघताना पाहून भूमीने होकार भरला. सानिकाने भूमीच्या केसांना हातात घेतले. खूप जाड आणि तेवढेच मऊ केस होती तिची. केसातून एक विशिष्ट असा सुगंध येत होता. तू केसांना काही लावतेस का? एवढे सुंदर केस मी कधीच पाहिले नाही. माझे तर शोल्डरपर्यंतच आहेत, पण तरीही तुझ्यासारखे मऊ नाही. सानिका अगदीच इम्प्रेस झाली होती भूमीवर.
नाही, लहानपणापासूनच माझे केस लांब आहेत. पहिले आई तेल मालिश वगैरे करून द्यायची, पण आता मला तेवढा वेळ नसतो. भूमीने तिचे केस वर बांधून क्लचर लावले आणि परत तिच्या कामाला लागली. भूमीचे काम करण्याची स्पीड बघून सानिका अवाक होती. ही मुलगी आहे की मशीन? किती फास्ट कामं करते ही. सानिका भूमीला निहाळत मनातच बोलली. भूमीचे काम जवळपास पूर्ण झालेच होते तेव्हा समोरच्या अंगणातून भारत आणि त्रिशाच्या हसण्याचा आवाज कानावर पडला. तसे भूमीचा स्पीड कमी झाला. मन भारतकडे ओढ घेऊ लागले. भारत आणि त्रिशा हसतच मागच्या अंगणात आले. तुम्ही दोघे एवढे का हसत आहात? सानिकाने त्रिशा आणि भारतकडे बघत विचारले. अगं, भारत त्याच्या लहानपणीच्या गोष्टी सांगत होता. असेच एक फनी घटना सांगितले म्हणून हसत होतो. त्रिशा अजूनही हसतच बोलली. भूमीने चमकून भारतकडे पाहिले. त्याच वेळी भारतनेही भूमीला पाहिले. तसे त्याचे हसू हळूहळू मावळले. अरे वा भारत, मलाही सांग ना. मला जाणून घ्यायचं आहे, तू लहानपणी कसा होतास? सानिका बोलली. आता नको, बरीच रात्र झाली. तुम्ही दोघी झोपा, थकले असणार. भारत बोलला. आम्ही एवढेही काही थकलो नाही हा भारत. त्रिशा गाल फुगवून त्याला बघायला लागली. भारत कसानुसा हसला. भूमीला आता सगळं असह्य होऊ लागले. भारतने सांगितले तेव्हापासून भूमीने त्याच्यासोबत एका शब्दानेही बोलली नाही की त्याच्याकडे पाहिले. पण तिच्या समोर दुसऱ्या मुलीसोबत त्याला असे हसत बोलताना बघून तिचे मन भरून आले. ती घाईने सगळी भांडी धुतली आणि आत निघून गेली. भारत ती गेली त्या दिशेने बघतच राहिला. त्रिशा, सानिका, तुम्ही जाऊन झोपा. आपण उद्या बोलू. तसेही गावात जास्त वेळ कोणी जागत नाही, भारत बोलला. तसे सानिका, त्रिशा त्याला गुड नाईट बोलून निघून गेले. भारत घाईने किचनमध्ये गेला तर भूमी धुतलेली भांडी रॅकमध्ये लावत होती. सोबत तिचे मूकपणे अश्रू गाळणेही सुरूच होते. तिची अवस्था भारतला बघून झाली नाही. त्याने बाहेरचा कानोसा घेतला तर त्याचे मित्र झोपी गेले होते. आईबाबांच्या रूमचा दरवाजा बंद होता तर त्याच्याही रूमचा दरवाजा लोटून होता. त्याने हळूच किचनचा दरवाजा लावून घेतले आणि भूमीजवळ येत त्याने तिला मागून मिठीत भरले. अचानक त्याच्या मिठीने भूमी घाबरली. ती ओरडणारच की भारतचा आवाज तिच्या कानावर पडला. मी आहे, तो हळूच तिच्या कानात पुटपुटला. तुम्ही तुम्ही इथे काय करताय? कोणी पाहिल आपल्याला? भूमी त्याच्या मिठीतून सुटण्याची धडपड करत घाबरून बोलली. त्याच्या अचानक मिठीने आणि कोणी दोघांना सोबत पाहिल या भीतीने तिच्या हृदयाची धडधड वाढली होती. तिला मिठीत घेताच माहीत नाही का भारतचे बेचैन मन शांत झाले. तिला तसंच पकडून ठेवावे त्याला वाटून गेले. भारतने त्याच्या शोल्डरला पकडून स्वतःकडे वळवले तसे भूमीने नजर झुकवली. तिच्या डोळ्यातील अश्रू गालावर ओघळले. भारतने भूमीच्या हनुवटीला पकडून चेहरा वर उचलला तसे ती भिरभिरत्या नजरेने त्याला बघायला लागली. अचानक तिचा बांध फुटला आणि ती त्याच्या मिठीत शिरून हमसून हमसून रडायला लागली. मला माफ करा अहो, मी परत चूक नाही करणार. खूप वाट पाहिले मी तुमची. मला परत सोडून जाऊ नका. भारतच्या भोवतीची मिठी घट्ट करत भूमी रडतच बोलू लागली. तिचे अश्रू त्याचे टी शर्ट भिजवत होते. तिच्या रडण्याने त्याच्या हृदयात कालवा कालव झाली. तसे त्याने तिच्या भोवती हाताचं कड घालून मिठी अधिक घट्ट केली. ती रडत होती पण त्याचे मन कुठल्याशा जाणीवेने हसत होते. त्याने तिचा चेहरा ओंजळीत घेतला आणि हळूच तिच्या कपाळावर ओठ टेकवले. सॉरी, तुला त्रास झाला, पण मला जावं लागेल. भारत तिचे अश्रू पुसत बोलला. जावं लागेल म्हणजे? आणखी कुठे जाणार आहात? तुमची परीक्षा तर झाली ना? भूमी आश्चर्याने त्याला बघायला लागली. परीक्षा झाली, पण समज मी एक्झाममध्ये पास झालो तर माझा इंटरव्ह्यू होईल. त्याची तयारी करायची आहे. तेव्हाच कुठे मला नोकरी मिळेल. भारत तिला समजावत बोलला. म्हणजे परत मला एकटीला राहावं लागेल? भूमी कातर स्वरात बोलली. तिच्या डोळ्यातून पाणी खाडकन गालावर ओघळले. काहीच दिवसाचा प्रश्न आहे. मग मी परत येणारच आहे, भारत बोलला. भूमीने मान खाली घातली. तो परत जाणार विचारानेच ती नाराज झालेली. हे 6 महिने तिने एकटीने कसे काढले तिलाच माहीत होते आणि पुढे किती महिने जाणार तिलाही माहीत नव्हते.
दोघांचे लग्न होऊन जवळपास 7-8 महिने झालेली, पण सोबत तर एका महिन्याचीच होती. लोकांच्या प्रश्नांना तोंड देताना तिची तारांबळ उडायची. काय उत्तर द्यावं तिला कळायचेच नाही. कोणी समजून घ्यायचे तर कोणी मजाकीत तिची टर उडवायचे. बस काहीच महिने, मग तू कायम माझ्यासोबत असशील. भारतने तिला मिठीत ओढून घेतले. भूमी त्याच्या मिठीत शांत उभी होती. ती वर जरी शांत दिसत असली तरी मन खूप अशांत होते. तिने दिवसभरात नोटीस केले होते, त्रिशा भारतच्या खूप जवळची आहे. ते छोटे छोटे कामासाठी भारतची मदत घ्यायची आणि भारतही कुठले ओढेवेढे न घेता तिची मदत करायचा. दोघांची जवळीक खरे तर भूमीलाच नाही तर आईबाबांनाही खटकली, पण पाहुण्यांच्या समोर काही बोलूही शकत नव्हते. भूमीला वाटले त्रिशा 2 दिवस थांबून निघून जाईल, म्हणजे भारत आणि त्रिशा तसेही दूर होणार. पण आता भारतचे बोलणे ऐकून भूमीला भीती वाटायला लागली. भारत तिच्यापेक्षा जास्त काळ तर त्रिशासोबत आहे. तरुण रक्त काही चुकीचं घडलं तर? भूमीच्या मनात नको त्या विचाराने घर केले तसे ती अस्वस्थ झाली. बाहेर कसलीशी हालचाल जाणवली तसे भारतने भूमीला सोडले. तिला बघतच त्याने हळूच त्याच्या कपाळावर एक वार किस केले आणि दरवाजा उघडून बाहेर निघून गेला. भारतच्या स्पर्शाने भूमीचे मन काही अंशी शांत झाले. तिने तिची कामं आवरली आणि लाईट बंद करून ती किचनच्या बाहेर आली. तिने एक वार बैठकीत झोपलेल्या भारतकडे पाहिले आणि त्यांच्या रूममध्ये निघून गेली, तर त्रिशा भूमीकडे रोखून बघायला लागली. खूप उशीर केलेस यायला, त्रिशा बोलली. तसे भूमी गडबडली. ते भांडी रॅकमध्ये ठेवत होते म्हणून जरा उशीर झाला. तुम्ही अजून जागेच आहात, भूमी बोलली. तिने फरशीवर तिच्यासाठी बिछाणा अंथरला आणि त्यावर आडवी झाली. नवीन जागेवर झोप येत नाही. बाय द वे, ही रूम भारतची आहे ना, त्रिशा बोलली. हो. मग या रूममध्ये तुझ्या वस्तू काय करत आहेत? त्रिशा संशयी नजरेने भूमीला बघायला लागली. क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.